मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील ज्यांना आपण संघर्ष योद्धा म्हणून ओळखतो ते आज मुंबईकडं रवाना झालेले आहेत. लाखो नव्हे कोट्यवधी समाज हा त्यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झाला आहे. परंतु महाराष्ट्रातल्या कित्येक जणांचा फोन DS न्यूजला सातत्यानं येतो आहे आणि प्रत्येकाला एकच चिंता आणि एकच प्रश्न पडतो की जरांगेदादा त्या ठिकाणी गेलेले. जरांगेदादांनी सगळ्या समाजाला कुटुंब मानलं आहे, पण जरांगेदादाचं जे कुटुंब आहे त्यांची काय परिस्थिती असेल, त्यांच्या काय भावना असतील. कारण आंतरवाली सराटीमध्ये आपण जेव्हा गेलो त्यावेळेस आपण पाहिलं की लोक त्या ठिकाणी ओक्साबोक्सी रडत आहेत. अनेकांच्या चुली त्या ठिकाणी पेटलेल्या नाहीत, अनेकांनी जेवण पण केलं नव्हतं, हेही आपण पाहिलं आणि लोकांना आपले अश्रूसुद्धा आवरले नाहीत. ज्या समाजाला कुटुंब मानलं त्यांची ती अवस्था आहे. परंतु मनोजदादांच्या घरी ज्यावेळेस आपण येतो आहे त्यावेळेस आपण त्यांच्या कुटुंबासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यांच्या कुटुंबाची सुद्धा भावना आणि त्यांची जी प्रतिक्रिया आहे ही सुद्धा आपल्याला समजून घेण्याच्या पलीकडची आहे. ताई, दादांना मी भेटलो, दादांना तुम्ही पण भेटलात, कारण अनेक महिने दादा कुटुंबाच्या संपर्कात नाही आहेत कारण समाजाला कुटुंब मानलेलं आहे. परंतु दादा ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये होते तोपर्यंत तुम्हाला जवळच होते, किंवा जरी तुमची भेट होत नव्हती तरी तुम्हाला ते इथं आहेत वाटत होतं. आज ते मुंबईकडे रवाना झालेत आणि लाखो नव्हे कोट्यवधी मराठा बांधवांना घेऊन ते मुंबईकडे जात आहेत. आज तुमची काय भावना आहे? आमची एकच भावना आहे की सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि हे येस आमच्या पदरात टाकावं की लई मोठा म्हणजे बरेच लोक त्यांच्या पाठीमागं गेलेले आहेत, लाखोत नाही तर करोडोत आहेत. तर सरकारला हात जोडून एकच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या. आरक्षणासाठी दादा लढा देत आहेत. आम्ही त्यांचे अनेक आमरण उपोषण पाहिले. आज एक दिवस जर उपवास केला तर माणसाला जमत नाही, आणि अशावेळी 17-17, 20-20 दिवस दादांनी आमरण उपोषण केले. त्यांची प्रकृतीसुद्धा साथ देत नाही. ज्यावेळेस ते उपोषणाला बसलेत हे समजल्यानंतर तुमच्या काय भावना आहेत? उपोषणाला बसल्यावर दुःख होतं, कारण आपला घरचा माणूस असतो त्यासाठी तर होतच होतं, पण अनेक समाजाचंही त्यांच्या हातून कल्याण होणार आहे. त्यासाठी पण आज चांगलं वाटतं की जर ते उपोषण करतात तर यश येईल असंही वाटतं. परंतु या सरकारला आणखीनही त्यांची काही अशी काळजी आहे अशी वाटत नाही. 2दा उपोषणाला बसले ना, आता 3ऱ्या वेळेससुद्धा ते मुंबईत उपोषणाला गेलेत. पण सरकारने ह्यावेळेस तरी त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ नाही येऊन दिली पाहिजे. दादांची आम्ही प्रकृती पाहतो, रुग्णालयातसुद्धा आम्ही जाऊन भेटलो, परंतु त्यांचं शरीर आता पहिल्यासारखं साथ देत नाही, कारण उपोषण सातत्यानं होतं आहे. आणि आतासुद्धा त्यांनी परत 20 जानेवारीपासूनच मी मुंबईला जाईपर्यंत आमरण उपोषण सुरू करतो आहे असं सांगितलं. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या लोकांची मनंसुद्धा हेलावली होती. त्यांची इच्छा होती की दादांनी मुंबईला गेल्यानंतर उपोषणाचा काय तो निर्णय घ्यावा. परंतु दादा कधी उपोषण करतील आणि कधी आपली भूमिका मांडतील हे सांगता येत नाही. अशा स्थितीमध्ये तुम्हाला काय काळजी वाटते त्यांची? ते कधी म्हणजे असं ते कोणता निर्णय कधी घेते हे मलासुद्धा माहिती नसतं. तर मला पण वाटत होतं ते आता त्यांनी घोषणा केली मी उपोषणाला बसणार, पण समाजाचं ऐकलं त्यांनी, तिथं गेल्याच्या नंतरच ते उपोषणाला बसणार आहेत. परंतु ह्या सरकारने वेळ नाही येऊन दिली पाहिजे. हे नुसतं आश्वासनांवर नुसते आश्वासन देतात, पण सरकारने असं न करता लवकरात लवकर आरक्षणाचा तोडगा काढला पाहिजे. या ठिकाणी अनेक वेळा शिष्टमंडळ आले, अनेक वेळा मुख्यमंत्री एक वेळेस येऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळे शिष्टमंडळामध्ये मंत्री पण वेगवेगळे पाठवले, माजी न्यायमूर्ती पण पाठवले, परंतु त्यांनी वेळ मारून नेली, निर्णय घेतला नाही. मग इथं इतकं मोठं आंदोलन सुरू असतानासुद्धा शासनाने असं केलं आहे. आज तर मनोजदादा हे मुंबईकडे रवाना होत आहेत, म्हणजे आपल्या भागातून मुंबईकडे आंदोलन हलतं आहे, केंद्रबिंदू मुंबईमध्ये होतं आहे. या ठिकाणी सरकार आरक्षणाचा निर्णय घेईल असं तुम्हाला वाटतं का? घ्यावंच लागणार आणि आरक्षण द्यावंच लागणार. न्यायमूर्तीची काय चूक त्यांची? मंत्र्यांनी विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर आरक्षण दिलं पाहिजे. दरवेळेस नुसतं शिष्टमंडळ ते बदलून येतं, नुसत्या तारखेवर तारीख आणि तारखेवर तारीख असं न करता लवकरात लवकर आरक्षण दिलं पाहिजे. ह्यावेळेस ते तिथं आलेत उपोषणासाठी. सरकारने त्यांना रिकाम्या हाताने घरी येऊन देऊ नये, कारण ते जाताना सांगून गेलेले आहेत. घरी तर गेलेत पण आंतरवालीतल्या लोकांनासुद्धा सांगून गेले, आलो तर विजयाची यात्रा घेऊन येईन, नाही तर माझी अंत्ययात्रा घेऊन येईल. या सरकारने जर तसं त्यांच्यावर वेळ येऊन दिली तर त्यांची एक बायको म्हणून सांगते, माझ्या जर कपाळाचं कुंकू पुसलं तर ह्या सरकारच्याही बायकाच्या कपाळावरचं कुंकू पुसायला मी मागे पुढे बघणार नाही. नाही तरी तुमच्या भावना आहे आम्ही समजून घेतो. तुमच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्यात अशी वेळ येणार नाही, कारण दादांच्या पाठीमागं संपूर्ण समाजाची ताकद आहे. आणि अशी वेळ जर आली तर सरकारवर सुद्धा याच्यापेक्षा बिकट परिस्थितीची आणि वेळ येईल हे आम्ही सांगतो. पण दादा जे बोलतात ते करतात हे तुम्हाला जितकं माहिती तितकं आता समाजाला पण पटलेलं आहे. त्यांनी पण सांगितलं विजयी यात्रा होईल नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल.
या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना आज मुलांच्या मनावर सुद्धा काही परिणाम होतो आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमच्या डोळ्याचे अश्रू या ठिकाणी दिसत आहेत. ताई, तुला काय वाटतंय पप्पाच्या बाबत, तुझं काय मत आहे? आम्हाला विश्वास आहे की पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील. पप्पा जे बोलतात ते पप्पा करून दाखवतात. पप्पा नक्कीच आरक्षण घेऊन येतील आणि या सरकारला आरक्षण द्यावंच लागेल. आणि जर का उपोषणाची वेळ आली आणि पप्पाच्या जीवाला काही झालं तर तुमच्या मंत्रिमंडळातली आणि तुमच्या त्या मंत्रालयातली एकसुद्धा खुर्ची तुम्हाला दिसणार नाही. दिसेल तर ती राख, तुमची मुंबईसुद्धा तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त आरक्षणच द्यावं, नसता परिणाम भोगावे लागतील. आपण पाहतोय की सगळ्यांच्या भावना फक्त समाजासाठी आहेत. मनोज दादांचं कुटुंब असेल, पत्नी असतील, मुली असतील, ह्या स्वतःसाठी काही मागत नाही आहेत, दादांसाठी काही मागत नाही आहेत. पण दादा ज्या समाजासाठी लढतायत त्या मनोज दादांची मागणी जी समाजासाठी ती सरकारनं पूर्ण करावी, नसता पुन्हा त्याचे परिणाम काय होतील ह्यासुद्धा भावना व्यक्त करतात. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की कालच तुळजापूरला मी जाऊन आलो, ज्या पुजाऱ्यांनी दादांना कवड्याची माळ भेट दिली त्या दिवशी. आणि दादांनी खरं म्हणजे मनोज दादांनी घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी उतरलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला असं वाटत नाही की दादांनी आपल्या कुटुंबाकडे सुद्धा पाहिलं पाहिजे होतं, नुसतं समाजाकडे पाहता, असं काही वाटतं तुम्हाला? नाही वाटत. समाजाचं कल्याण झालं यातच आमचंही कल्याण होईल. समाज मोठा झाला म्हणजे आम्ही मोठे झालो. समाजाचं जितकं दुखणं आजपर्यंत पाहतो त्यासाठी अगोदर असं वाटतं की समाजाचंच कल्याण झालं पाहिजे ना अगोदर. दीदी, इतके दिवस इतके महिने तुमची आणि दादांची भेट झाली नव्हती, परंतु दादा ज्यावेळेस मुंबईला निघाले अगदी त्यावेळेस तुम्ही महाकाळा कारखान्यावर सगळं कुटुंब त्या ठिकाणी भेटले. काय भावना होत्या पप्पांना भेटल्यानंतर? काय बोलले पप्पा? काय बोलले तू पप्पाला? म्हणजे पप्पा खूप दिवसांनी भेटले. म्हणजे खूप असं दुःख झालं की पप्पा इतके दिवस आपल्याला भेटले नाही. त्या दिवशी भेटले पप्पा. मी पप्पांना एवढंच सांगितलं की पप्पा, आपला विजय हा नक्कीच आहे. तुम्ही फक्त लढा आणि काळजी घ्या. आपला विजय हा नक्कीच आहे. आरक्षण त्यांना द्यावंच लागणार आहे. आपला विजय नक्कीच. जाता जाता पप्पा तुला बोलताना सुद्धा आम्ही पाहिलं की ते काहीतरी बोललेत. काय बोलले जाताना, काय म्हणाले ते? मी पप्पांना असं सांगितलं होतं की मी NCC घेतलेली आणि मी पप्पांना असं म्हटले की मी तुमच्यासाठी उत्तम ड्रिल करेन, तर तुम्ही ते ड्रिल बघण्यासाठी आपला विजय झाला की तुम्ही शाळेत या, असं मी पप्पांना सांगितलं. तर पप्पा म्हणले मी नक्की येईन. पप्पा नक्की येईल या पद्धतीनं ज्यावेळेस सांगतायत त्यावेळेस ते दृढ विश्वासाने त्या ठिकाणी येत आहेत. दादा, मी तुम्हाला आंतरवाली सराटीपासून पाहतोय की तुमच्यासुद्धा भावनेला तुम्ही आवर घालू शकत नाहीत. आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, ज्या ठिकाणी गोळीबार झाला, अश्रुधुराचे नळकांडे सोडले, त्यावेळेस तुमच्या पण शरीरावर अनेक गोळ्या लागल्या, अनेक मार लागला. तर नेमकं काय झालं त्या दिवशी आणि कुठं मार लागला तुम्हाला? त्या दिवशी आमच्या गावामध्ये सगळी महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळे भजन चालू होतं. महिला भजन आणि हरिपाठ माणसं करीत होते आणि बाया बी. अचानकच ते अशी आली तयारीने की हेल्मेट, लाठ्या ताडाचे त्या पाट्या, अश्रुधुळाचे नळकांड्या, छेरे जसे आल्याच्या नंतर त्यांचे साध्या ड्रेसवाले पोलीस आमच्यात बसवलेले होते. ते काही आम्हाला कळून आले नाही. कळल्याचे नसल्यामुळं आम्ही काय म्हटलं की हे आपलेच माणसं आहेत. मग त्यांना ते जसे धकालोटे करायला लागले आणि ते पुन्हा आम्हाला वाटलं यांना ढकलले म्हणून आम्ही म्हणलं हात जोडालो की काही करू नका त्यांना. काही न करताच मागच्यानी एक असं धरून ओढलं की पुढच्यानी लगेच काठीचा ठोका टाकला. काठीच ठोका टाकल्यानंतर तिसऱ्याने ती SP होती त्याने हवेत गोळीबार केली. म्हणजे पत्राला छिद्र पडलेत की तुम्हालाही त्याच्यामध्ये गोळी वगैरे लागली? हां, मला बी लागलेली गोळी. ही गोळी इथं लागली, ही पूर्ण खड्डा त्याचा. ही गोळी इथं लागून इकून निघलेली आहे. आणि कपाळामध्ये छेरे, डोक्यामध्ये लाठीचा मार म्हणजे 5-6 टाके आणि पाठीमध्ये छेरे. मग त्यांनी लाठीचार चालू केला, अश्रुधूळ सोडणं केलं. आणि ज्या वेळेस त्याने अश्रुधूळ सोडलं आणि डोक्यात लाठी टाकली तिथून पुढे मी बेशुद्ध पडलो होतो. हे इतकं शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं आणि मराठा समाजाच्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी होत्या, गावातले सगळ्याच समाजाचे लोक त्या ठिकाणी पाठिंबा दिला. अचानक पोलिसांनी येऊन लाठीचार्ज गोळीबार करणं हे नेमकं काय कारण वाटतं? म्हणजे मनोज दादांना त्या ठिकाणी अटक करायची होती का रुग्णालयात न्यायचं होतं का जाणीवपूर्वक काही म्हणजे खोडसाळपणाच करायचं होतं? काय वाटतं तुम्हाला? त्यांना उपोषणच उधळून लावायचं होतं. उपोषण उधळून लावायचं होतं. मनोज दादाला नेऊन सनी ॲडमिट करून इकडं सगळं आम्हाला नुसतं शांत करायचं होतं. एवढाच त्याचा हेतू होता.
ताई मला तुम्हाला विचारायचं आहे की मनोजदादा हटत नाही आहेत आणि मनोजदादांच्या पाठीशी समाजाचं खूप मोठं कडं त्या अंतरवाली सराटीमध्ये होतं, आपल्या गावामध्ये ते होते. आणि अशा वेळेला एवढा मोठा पोलीस फोर्स येतो काय, लाठीचार्ज करतो काय, गोळीबार करतो अश्रुधुराचे, आणि दादांना त्या ठिकाणी रुग्णालयात न्यायचं म्हणून त्यांना नेण्यासाठीच तो आला होता असं आपण गृहीत धरू. आज दादा अंतरवली सराटी सोडून हे कडं सोडून मुंबईकडे रवाना झालेले आहेत. आज त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही वाटतं का? ज्या दिवशी तिथं लाठीचार झाला त्या दिवशी म्हणजे मला माहिती नव्हतं. ज्यावेळेस टी व्हीवर आलं का त्याच वेळेस मला कळालं. पण सरकारने आता जे मागं केलं ते आता करू नये, कारण आता समाज खूप शांततेतच तिथं गेलेला आहे आणि आरक्षण घेऊन शांततेतच वापस येणार. एकही माणूस स्वतःच्या म्हणजे असं म्हणणार नाही की आपण इथं काय करून काय नाही, मग तसला अजिबात त्यांचा उद्देश नाही एकाही लोकांचा. पण सरकारने काही करू नये तिथं आल्याच्या नंतर. हात जोडून सरकारला विनंती करते, तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या. सगळा जेवढा समाज तिथं आला कोट्यावधी तेवढा वापस येईल. म्हणजे शांततेचं युद्ध शांततेनंच होईल. आम्ही आता पाहतो की कुठलाही सण उत्सव असला तर तो आनंदानं साजरा केला जातो, परंतु दादांनी स्वतःचं उपोषण त्या ठिकाणी इच्छा नसतानासुद्धा समाजाचे सण आनंदात व्हावेत म्हणून त्यांनी उपोषणातून माघार घेतली होती, स्थगित उपोषण केलं होतं आणि सरकारला वेळ दिला होता. सरकारला वेळ दिला असं सांगून त्यांनी समाजाला सण साजरे करू दिले. दसरा दिला, दिवाळी दिला आणि आता पंचमी तुमची संक्रांतसुद्धा झाली आहे. परंतु या सणाच्या कालावधीमध्ये दादा घरी आले का, किंवा या सणाला घरी येऊन त्यांनी आनंद साजरा केला का? नाही, ज्या दिवशी ते गेले घरून त्या दिवसापासून आणखीन घरीच नाही आले. 29 ऑगस्टला गेलेले तर आजपर्यंतही घरी नाही आले. मग सणाला दिवाळी, दसरा, पंचमी म्हणजे ह्या सणाला नव्हतेच इथं? नाही, दिवाळीला नाही, पंचमीला नाही ना. आता संक्रांतीचा मोठा आईवाचा सण झाला त्यावेळेस आहे. दीदी, पप्पा सणाला आपल्यासोबत पाहिजे असं वाटतं का समाजासोबत गेले त्याच्यामध्ये आनंद आहे, काय वाटतं? वाटतं पप्पा सणाला तरी आमच्यासोबत असावे, पण पप्पा आमच्यासोबत नसल्यामुळे समाजाला आनंद होणार असेल, मग समाजाला न्याय मिळणार असेल तर ठीक आहे. पप्पा समाजासोबत राहिले तरी चालेल? हो, समाजाला न्याय मिळणार असेल तर चालेल. नाना, आता मनोज दादांनी तर आंदोलन सुरू केलं मातोरीपासून. आम्ही पाहतोय, तुम्हाला पण पाहतो, अख्खे कष्टानं सगळे दिवस काढलेले आहेत. आजही तुम्ही काबाड कष्टच करताय, दादाही त्याच पद्धतीने काम करताय. परंतु आता मनोज दादाही तुमचे राहिलेले नाही आहेत, ते आता समाजाचे झालेत आणि समाजासाठी ते आंदोलनही करतायत. त्यांची तुमची कधी भेट झाली का या आंदोलनामध्ये? नाही, कधीच भेट नाही, काही नाही. टी व्हीवर पाहतात फक्त, आणि ते करते तर चांगलंच आहे ना, आनंदाचीच गोष्ट आहे. जनतेला मिळतं म्हणजे मग आपल्याला मिळायला दाखिलायचं ना, ते पुण्याचंच काम आहे ना. पण कुणबीच्या नोंदी सापडल्यात आणि सरकार आरक्षण देऊ म्हणतो, पण अजून काही कुणबीचे प्रमाणपत्र सगळ्याला वितरण झाले नाही. परंतु एक मध्ये बातमी आली की तुमची कुणबीची नोंद सापडली, पण तुम्ही सांगितलं की कोणी तर ते देतच नाही तर कोणाला. निश्चित सापडी म्हणतात, आमकं म्हणतात, पण ते देत नाहीत कोणाला. आणि काहीच करीत नाहीत ते. नाहीच म्हणतात, आमच्याकडं तुमचं काही साधनच नाही असं बोलत येतं. आणि काय करावं मग, आपलं काय चालतंय तिथं? म्हणजे सरकार आपल्याला, दादांना किंवा मराठा समाजाला दिशाभूल करते असं वाटतं तुम्हाला? हां, दिशाभूल करतात म्हणते, आमच्याकडं नाहीच म्हणते तुमचं काही. मग काय करावं आता? ते सारे माणसं तिथं का आपली सत्ता आहे का? सत्ता नसल्यामुळं येतात माघारी, सारेच लोक माघारी येतात. आता 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतंय सरकार, प्रमाणपत्र देत नाही. आणि आता मनोज दादा तर मुंबईत चाललेत आंदोलन करायला. मग आता मुंबईत आंदोलन करायला गेल्यानंतर सरकार आरक्षण देईल का पुन्हा अशीच खेळी करेल? नाही, सरकार त्यांनी शपथ खाल्लेली आहे, त्यांना आरक्षण द्यावंच लागेल. आणि दिलं तर जनतेला सारा आनंद होऊन जाईल आणि त्यांना बी आनंद होईल ना. ते काय, ते बी सुखी होते. एकीकडं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगितलं की मराठा समाजाला मी न्याय देतो, आरक्षण देतो, आणि त्यांनी वेळ पण दादांनी दिलेली त्यावेळी देतो बोलले होते. परंतु अजूनही त्यांनी आरक्षण दिलेलं नाही. आणि सरकारमध्ये असलेले छगन भुजबळ जे मंत्री आहेत ते विरोध करतायत. सरकारमध्ये अजितदादा पवार आहेत, ते म्हणतात आम्ही इतर समाजाला धक्का न लावता आरक्षण देऊ. सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री, तेही तसंच बोलत आहेत की आम्ही आरक्षण देऊ पण इतर समाजाला आरक्षण धक्का लावणार नाही. मग असं जर सरकारमधले मंत्री म्हणत असतील आणि एकीकडे मुख्यमंत्री आम्ही देऊ म्हणत असेल तर हे आरक्षण कसं मिळेल? कसं मिळालं त्याच्यावर आपल्याला बोलताच येत नाही सर. तुम्हाला काय वाटतं, कसं होईल? आरक्षण द्यावंच लागेल त्यांना. आरक्षण दिल्याशी भागणारच नाही त्यांना. अहो, आरक्षण ते कोणी त्यांना चुकतच नाही आता दिल्याशी. आता त्यांनी एवढी मोठी शपथ खाल्लेली आहे, मग आरक्षण कसं काय नाही देणार?
द्यावा लागेल. मला एक सांगायचे ताई, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजातल्या कित्येक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, आपले जीव गमावलेत. परंतु ज्या दिवशीपासून जरांगे दादांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्यांनी ज्यावेळेस आवाहन केलं मराठा समाजाला की तुम्ही आत्महत्या करू नका, तेव्हापासून आजपर्यंत आत्महत्या झालेल्या कुठं ऐकवत नाही. तर हे जरांगे पाटलांचं पूर्ण समाज ऐकतोय, याच्या मागचं नेमकं कारण काय? कारण मराठा समाजाने अनेक नेते पुढे आले होते, अनेकांनी आंदोलन केले, परंतु जितका समाज कुणाच्या पाठीमागं जुटला नाही तेवढा मनोज दादांच्या पाठीमागं जुटला आहे. याचं कारण काय असं वाटतं तुम्हाला? जे म्हणतात ना 12 इंची 6 इंचीची छाती, इमानदारीची छाती 12 इंचीची जरी असली ना तर इमानदारीची, त्यासाठी हा अख्खा समाज त्यांचा ऐकतो. त्यांच्यावरती जो समाजाचा विश्वास आहे आणि तोच विश्वास मनोज दादांनी त्या ठिकाणी टिकवलेला आहे. मला आपल्याला फक्त एकच सांगायचं आहे ताई, तुलाही सांगायचं आहे आणि तुम्हालाही सांगायचं आहे की दादांची तुमची तर 5-7 महिने भेट नाही, ते घरी पण आले नाही, आणि जी भेट झाली तुमची ती जाता जाता फक्त काही 1 मिनटं काही सेकंद तुमची भेट झाली आहे. दादांना तुम्ही बोलू शकला नाहीत. परंतु आता दादा ज्या ठिकाणी आता पुण्यामध्ये त्यांचा मुक्काम होतो आहे त्या ठिकाणी दादा आपलं DS न्यूज चॅनलसुद्धा त्या ठिकाणी पाहत आहेत, बातमी पाहत आहेत आणि तुम्हाला पण त्या ठिकाणी पाहतील. तुम्हाला जर त्यांच्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलाल? थेट दादा तुमच्याशी बोलत आहेत, दादा तिथून पाहत आहेत, काय बोलाल दादांना? त्यांना एवढं सांगेन, आरक्षण घ्यायचंच आहे आपल्याला, विजय होऊनच वापस यायचं. अंतयात्रा नाही पण विजय यात्राच घेऊन वापस या आणि अख्खा समाज सुखी करा आणि तुम्ही सुखी घरी या. ताई तू काय बोलशील पप्पाला? पप्पा सध्या पाहत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. नेमकं तू पप्पाला काय बोलशील? पप्पा ऐकतील, नेमकं त्यांच्या मनामध्ये सुद्धा तुझ्या बाबतीची प्रतिक्रिया उमटेल. काय सांगशील तू पप्पाला? मी पप्पांना एवढंच सांगेन, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आपला विजय हा नक्कीच आहे. काहीही झालं तरी आरक्षण आपल्याला भेटणारच आहे. तुम्ही आरक्षण घेऊन यालच याचा आम्हाला विश्वास आहे आणि समाजालाही खात्री आणि विश्वास आहे की आपल्याला आरक्षण भेटेल. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि आरक्षण घेऊन. मित्रांनो, आपण पाहतोय की समाजासाठी जीव झोकून देऊन काम करणारं नेतृत्व अनेक पाहिलेत, परंतु संपूर्ण कुटुंब समाजासाठी या ठिकाणी तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला जपणारं हे कुटुंब आहे. दादा घरामध्ये जवळपास 7 महिन्यांपासून नाही आंदोलन करतायत, समाजामध्ये मिसळत आहेत. भलेही त्यांची तब्येत बिघडत असेल किंवा जे काही त्यांचं दुखत असेल, समाजासोबतच ते आहेत. कुटुंबाला सेवाही करता येत नाही. आजपर्यंत आपण नेहमी पाहतोय कुठल्याही यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं पुरुषाचा हात आहे, परंतु आज आपण पाहतोय की मनोज दादांचं जे यश येतं आहे, समाज त्यांना डोक्यावर घेतोय, या पाठीमागं त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा खूप मोठा हात आहे, खूप मोठा त्याग आहे, हे आपण या ठिकाणी पाहतोय. आणि त्यांचे जे मित्र आहेत, असे जर जीवाला जीव देणारे मित्र आणि हा समाज जर त्यांच्यासोबत असेल तर निश्चितपणे सरकारला मनोज दादा आणि मराठा समाजाच्या या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घ्यावी लागेल. नव्हे तो लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हा आनंदोत्सव हा साजरा करण्याची संधी मनोज दादांना आणि त्यांच्या समाजाला सरकारनं देणं गरजेचं आहे. नसता वेळ मारूपणा जर पुन्हा केला तर मग मात्र दिदीनं सांगितल्याप्रमाणे सरकारची खुर्चीसुद्धा त्या ठिकाणी समाज जाग्यावर ठेवणार नाही. हा एक इशारा हा मनोज दादांच्या लेकीनं दिला आहे, म्हणजे हा तमाम महाराष्ट्रातल्या लेकीनं दिला असं आपण मानायला काही हरकत नाही. आज आपण मनोज दादांच्या घरी यासाठी आलो की तमाम महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांनी, समाज बांधवांनी DS न्यूजला फोन लावून प्रतिक्रिया दिल्या की मनोज दादा मुंबईकडे रवाना होत आहेत, ते अंतरवाली सराटी सोडत आहेत, तर आमच्या भावना दाटून आल्यात, तर त्यांच्या कुटुंबियांच्या भावना आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला एकदा कळवा. आणि म्हणून मित्रांनो, तुमच्या आग्रहाखातर आपण दादांच्या घरी आलो. दादांचे वडील आपल्याशी बोललेत, त्यांच्या पत्नी बोलल्यात, दिदी बोलले आणि त्यांचे मित्रसुद्धा आज हे खांद्याला खांदा लावून जीवाला जीव देणारे हेही आपल्यासोबत आहेत. आणि आज इथं आल्यानंतर मलासुद्धा एक ऊर्जा मिळाली, अशा पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. कारण समाजासाठी एवढं बळ देणारं कुटुंब मला तरी अद्यापर्यंत कुठं पाहायला मिळालेलं नाही आणि निश्चित तुम्हालासुद्धा असं कुटुंब कुठं पाहायला मिळालं नसेल. ही प्रतिक्रिया, ही भावना तुमच्यापर्यंत कळवणं हे माझं कर्तव्य होतं, ती मी कळवली. दादांनासुद्धा संदेश कुटुंबानं दिलेला आहे. दादा, तुम्ही कुटुंबाचा संदेश ऐकलेला आहे, कुटुंबाचे विचार तुम्ही ऐकलेले आहेत. निश्चितपणे कुटुंबाची काळजी न करता तुम्ही समाजाची काळजी करा. कुटुंबाची काळजी समाज घेतोय हे सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगेल. धन्यवाद.